सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय संविधान। काल मी लाईव्ह येऊन जो व्हिडिओ बनवला होता अनिल मिश्रा, ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तो इंग्रजाचा गुलाम होता, इंग्रजाचा याव होता, त्याव होता, बरंच काही तो बोलला आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहे। जर तत्पूर्वी माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही कोणी नवीन असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा। आणि या ठिकाणी मी 2 शब्द सांगणार आहे, दैनंदिन अनुभव आणि या देशात चाललंय तरी काय। आणि बाबासाहेब म्हणले होते तेच खरे की माझा देश हा बिनडोक्याचा बाजार आहे। तर मित्रांनो, अशीच काही गोष्ट घडत आहे सध्या। तर तो अनिल मिश्रा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत बोलला त्याला अटक पण झाली। आता दुसरी गोष्ट आहे, अजून एक ब्राह्मणी दादा होते, ते काय म्हणले मित्रांनो, मी पण एक ब्राह्मण आहे म्हणले, पण हा देश आणि या देशातले कानून कायदे मला मान्य आहे, बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान मला मान्य आहे आणि मी या संविधानावर विश्वास ठेवतो म्हणले। कायद्यात कायदा आहे म्हणून आपण आहे। तर मी सुद्धा एक ब्राह्मण आहे, पण मी बाबासाहेबांच्या बद्दल मी असं बोलू शकत नाही। आजच्या चालूच्या घडामोडी आहेत ह्या मित्रांनो, जे बघितलं ते मी तुम्हाला सांगते, यूट्यूबला, इंस्टाला, सगळीकडं। दुसरी गोष्ट अशी आहे, औरंगाबादमध्ये एक कॉलेज आहे आणि त्या ठिकाणी बाहेर असा बोर्ड लावलाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून। आणि तिथं असं धरून ते हातामध्ये ते हे बनवलेलं आहे, ती असं धरून उभा राहिले कॉलेजच्या पुढं। त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचा एक माणूस, आपला कार्यकर्ता तिथं गेला आणि त्या तरुण मुलांना कॉलेजमधून बाहेर येताना तिथं तो चाट लावलाय, टेबल टाकलाय आणि RSSच्या संघामध्ये सामील करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना सभासद करून घेण्याचं काम चाललं होतं। मग त्या माणसाने ती थांबवलं, त्यानं पोलिसाला फोन केला आणि काय करताय म्हणला, जर शाळेच्या आवारात, कॉलेजच्या आवारात जर असं तरुण लेकरं शिकत आहेत, या ठिकाणी कोणत्याही धर्माचा माणूस असू द्या, पण तुम्ही हे असलं शिक्षण, असलं प्रशिक्षण पोरांना बोलवून घेऊन तुम्ही दाखवताय का, सांगताय का? हे आताचे आता गुंडाळा, नाहीतर मी पोलिसाला बोलवतो। ते काय गुंडाळायला तयार नाही। ते म्हणले आम्ही ते म्हणला तुम्ही काय शिकवता नेमकं? नाही, सर्व धर्म समभाव शिकवतो। सर्व धर्म म्हणजे समभाव म्हणजे काय शिकवता तुम्ही नेमकं? एकटाच तो भिडला इतक्या जणाला। ही आहे बाबासाहेबाची ताकद, ही आहे बाबासाहेब आंबेडकराची ताकद। त्याला बी हिम्मत लागते, त्याला बी खराखुरा सच्चा बाबासाहेब आंबेडकराचा नेता आणि कार्यकर्ता लागतो चळवळीतला। रक्तात भीम असले ना, मग ती व्यक्ती कुणालाच घाबरत नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये मग त्याने पोलिसाची गाडी बोलवली। तो म्हणला इथं सगळ्या धर्माची लेकरं शिकतात, हे काय चाललंय आणि हे काय करतायत म्हणला, आणि हे आताच्या आता हे स्टॉल हटवा म्हणला। हे सगळं तरुण मुलांना हे बिघडवण्याचं काम करत आहेत। काय तुम्ही संघाचे शिक्षण देणार आहे ह्यांना? असा एकटा बिचारा तो भिडला। मी त्याला छान कमेंट टाकली, अशाच अनेक घटना पडद्याच्या आड
कितीतरी घडत आहेत, कितीतरी घडत आहेत ह्या घटना रोज आणि रोज आपण बघतोय. म्हणून भावांनो, आम्ही पगळतो, आम्ही कोणाच्याही नादी लागतो आणि आम्ही बहकून जातो. ही किती जरी माणूस माझा धर्म माझा धर्म माझा धर्म करत बसला तरी शेवटी जेव्हा अन्याय होतो, अत्याचार होतो, तेव्हा मात्र तो माणूस कोर्टात जातो. जर एखाद्याला ठार मारलास तर म्हणते ती लावलं त्याच्यावर 302, लावलं त्याच्यावर 406, असे काय काय कलम आहेत. आणि तिथं मात्र कायद्याशिवाय पर्याय नाही, तिथं कायदा बोलतो. त्याच्यासाठी मनगटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असले पाहिजेत आणि डोक्यात भीम असले ना, कुणीच मग आपल्या बुद्धीला अडवू शकत नाही. ही ताकद, जबरदस्त ताकद आहे आपल्या पाठीशी. म्हणून आपण प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे आणि शांतीच्या मार्गाने जाऊन क्रांती करणं गरजेचं आहे. आज बघतोय इतका अत्याचार चाललेला आहे, इतका अत्याचार की गोरगरिबाला किंमत काहीच उरलेली नाही. चिलटा समान गरीब झालेला आहे आजचा माणूस. सर्वसामान्य गोर आणि गरीब चिलटा समान झालेला आहे माणूस. जगणं असह्य झाले. महागाईनं वायलेच होरपळलेले असतात आणि दुसरीकडून जरा कुठे एखाद्या माणसाचं स्वाभिमानाने जगायला लागला, चांगले कपडे घालायला लागला, 4 दिवस चांगले आले, 4 लोकात बसाय उठायला लागला की केलाच त्याला टार्गेट, धरलाच त्याला डोळ्यावर. या गोष्टी आजही घडतात. काय लोक म्हणतात की हां असं तसं, पण अरे तुम्हाला काय माहिती, आम्हाला माहिती आहे ना काय चाललंय जगामध्ये. तरुणांचा जीव घेतात, गेलेले जीव परत येत नाही. आज मी एक गोष्ट ऐकली एका माणसाकडून, ती खरं काय खोटं काय ते मला माहीत नाही, पण कुठल्या तरी भल्या मोठ्या नेत्याला कॅन्सरचा आजार आहे म्हणे. तरी जी लेकरं जन्मतात आपल्याला काय माहीत नसते दवाखान्याची प्रोसिजर, पण लहान लहान मुलांचं रक्त त्या कॅन्सरच्या माणसाला चढवतात. काय असेल सांगितलेलं इतकं भयंकर आहे. म्हणून मला एक पोलीस अधिकारी होते, त्यांनी मला सांगितलं होतं डॉक्टरची सुद्धा ओळख घसट असणं तितकं महत्त्वाचं आहे. भविष्यात वकील, डॉक्टर, पोलीस यांची मैत्री अवश्य करा. कारण का की हे लय महत्त्वाचे. डॉक्टरचं काम आलं तर डॉक्टर आपल्याला सगळं जवळून खरं सांगतो. एखादा आपला मित्र असला विश्वासातला तर, तसं वकील एखादा आपला मित्र असला तर तो आपल्याला खरी सत्य परिस्थिती सांगतो एखाद्या केसच्या संदर्भात. आणि पोलीस सुद्धा एखादा आपला मित्र असेल तर तो सुद्धा काय करतो, आपल्याला खरी माहिती देतो किंवा तो आपल्याला सहकार्य करतो किंवा आपल्याला कायद्याची माहिती सांगत असतो. पण अशी माहिती कोणी देत नाही. त्यासाठी चांगल्या लोकांशी थोडासा संपर्क वाढवणं गरजेचं आहे. काय म्हणायचं आहे तुम्हाला भावांनो? खरंच
खूप काय बोलण्यासारखं आहे, पण जास्ती काय सांगणार नाही. मी नेहमीच सांगते की जागा हो बहुजन रात्र वैऱ्याची आहे. ही रात्र वैऱ्याची आहे आपल्यासाठी, माहीत नाही. रोज आणि रोज रोडवर उतरावं लागतं आपल्या लोकाला आंदोलन करायला, रस्त्यावर उतरावं लागतं हक्काची लढाई लढण्यासाठी, अधिकार मिळवण्यासाठी, बापाचा कायदा असून. म्हणून सावध राहा, सत्कर राहा, काळजी घ्या, जिथं आहे तिथं सुखी राहा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.